Hello students, welcome to e-learning platform for Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. In the last video we are already gone through teaching and examination scheme of this subject. Also we have seen course outcomes. We are discussing our first unit, that is Introduction to Measurement, and up to significant of measurement we have finished in last video. Now we will continue with next points. Okay. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं मेजरमेंटचं. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, टाईप्स ऑफ मेजरमेंट. ओके, मेजरमेंटचे बेसिकली दोन टाईप्स येतात, एक म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट आणि सेकंड वन इज इनडायरेक्ट मेजरमेंट. ओके, सो डायरेक्ट मेजरमेंट मीन्स इन दिस मेथड दी मेजर एंड. मेजर एंड म्हणजेच काय, आपण जी क्वांटिटी मेजर करणार आहे ती क्वांटिटी टू बी बिंग मेजर्ड. इन दिस मेथड द मेजर एंड और अननोन क्वांटिटी इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ अ स्टँडर्ड. डायरेक्ट मेजरमेंटमध्ये काय होतं की आपण ती जी क्वांटिटी आहे, जे काय आपल्याला मेजर करायचं आहे ते डायरेक्ट आपण कशी कम्पेअर करतो स्टँडर्डशी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल in this method we can have a direct scale. For example, length of a particular job can be measured with the help of a scale. आता डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय असतो, आपण डायरेक्टली कम्पेअर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला लेंथ मेजर करायची आहे एखाद्या पर्टिक्युलर कुठलीही एखादी समजा काहीतरी एक जॉब आहे आणि आपल्याला त्याची लेंथ मेजर करायचं आहे, तर आपण कसं डायरेक्ट विथ हेल्प ऑफ स्केल ते डायरेक्ट मेजर करतो. म्हणजेच काय झालं, हे डायरेक्ट मेजरमेंट झालं. ओके, तर इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, measurement by direct form is not always possible and suitable. In most of the cases, direct measurement are inaccurate because of human involvement. Hence, direct form is rarely used. In this measurement system, there is a need for indirect, means comparison measurement. It is the comparison wherein one can relate the particular measurement in other sense. For example, discharge flow can be measured with the differential pressure measurement. ओके, म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की डायरेक्ट मेजरमेंट हे पॉसिबल नसतं. तिथं आपल्याला ते कन्व्हर्जन करावंच लागतं. म्हणजे जी क्वांटिटी आपण मेजर करणार आहे ती पहिल्यांदा सेन्स करेल, त्याचा डाटा कन्वर्ट होईल आणि त्यानंतर तो आपल्याला डिस्प्ले होईल. ओके, तर याला म्हणायचं इनडायरेक्ट मेजरमेंट. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होतं की आपण परत प्रोसेसिंग करतो. म्हणजे समजा आपल्याला फ्लो मेजर करायचा आहे, डिस्चार्ज फ्लो. ओके, तर तो आपण डिफरन्शियल प्रेशर मेजरमेंटनं मेजर करतो. म्हणजेच काय होतं, तिथं कम्पेअर केलं जातं. ओके, म्हणजे आपण तो पहिल्यांदा एका फॉर्ममध्ये येईल, त्यानंतर त्याचं आपल्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. ओके, आणि त्यानंतर प्रोसेसिंग करून तो आपल्याला डिस्प्ले होईल. तर ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट मेजरमेंट. ओके, त्यानंतर आता आपण इन्स्ट्रुमेंट बघूया. म्हणजे ॲक्च्युली मेजरमेंट करायचं म्हणजे आपण त्यासाठी आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंट यूज करतो. ओके, म्हणजेच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. तर इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, अन इन्स्ट्रुमेंट इज अ डिव्हाइस विच सेन्सेस अ फिजिकल पॅरामीटर, प्रोसेस अँड ट्रान्सलेट इट इन टू फॉर्मॅट विच कॅन बी इंटरप्रेटेड बाय दी ऑब्झर्वर. आता इन्स्ट्रुमेंट्सचं जर डेफिनेशन सांगायचं तर इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, असं डिव्हाइस आहे जे काय करतं, तुमची फिजिकल पॅरामीटर असू दे, प्रोसेस असू दे, तर ते काय करतं, सेन्स करतं. ओके, पहिल्यांदा प्रायमरी काम काय असतं इन्स्ट्रुमेंटचं, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं, ते तुमचा डाटा जो आहे तो काय करतं, सेन्स करतं, त्याच्यावर प्रोसेस करतं आणि आपल्याला हव्या त्या फॉर्ममध्ये ते देतं. तर ही त्याची साधारण आपल्याला डेफिनेशन असे सांगता येईल. इन्स्ट्रुमेंट इज अ डिव्हाइस विच सेन्सेस अ फिजिकल पॅरामीटर, प्रोसेसेस अँड ट्रान्सलेट इट इंटू अ फॉर्मॅट विच कॅन बी इंटरप्रिटेटेड बाय दी ऑब्झर्वर. ओके, बिसाइड्स instrument should provide the controls by which the operator can obtain, manipulate and respond to the information. ओके, म्हणजेच काय करतं, इन्स्ट्रुमेंट हे असं आहे ज्याच्यावर काय करतो, ऑपरेटर काय करतो, कंट्रोल करतो आणि त्याचं मॅन्युप्युलेट म्हणजे स्किलफुली हँडल करून तो काय करतो, आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे समजा आपल्याला काय पॅरामीटर्स मेजर करायचे असेल तर ते आपल्याला काय करतं, इन्स्ट्रुमेंट आपल्याला हव्या त्या फॉर्ममध्ये ऑपरेटर तो रेकॉर्ड करतो आणि आपल्याला ते रीड करता येतात. ओके, तर हे इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधारण काय करतं, एक असं डिव्हाइस जे फिजिकल पॅरामीटर काय करतं, सेन्स करतं आणि प्रोसेस करून ते ट्रान्सलेट करून आपल्याला काय करतं, ते ऑब्झर्वरला इन्फॉर्मेशन देतं किंवा ऑब्झर्वर ते काय करतो, रीड करतो. ओके,
त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स बघा. इन्स्ट्रुमेंट्सचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसिसवरती होतं. पहिल्यांदा समजा मेथड ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे आपण आधी बघितलं की त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट टाईप आहे आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप आहे. जर आपण मोड ऑफ ऑपरेशनवर बघायचं झालं तर त्याचं मॅन्युअल ऑपरेटेड असं करता येईल किंवा ॲटोमॅटेड ऑपरेटेड. म्हणजे बऱ्याच वेळेला डायरेक्ट आपण मेजर करतो की बऱ्याच वेळेला ते कसं होतं आपल्याला ॲटोमॅटेड असतं, म्हणजे आपल्याला फक्त एका क्लिकवरती इन्फॉर्मेशन देत असतं. ते डायरेक्ट काय करतं, सेन्स करतं, म्हणजे ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. ओके, तर मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक असे दोन आहेत मोड ऑफ ऑपरेशनच्या बेसिसवरती. त्यानंतर सोर्स ऑफ एनर्जीवरती सेल्फ ऑपरेटेड आहे आणि पॉवर ऑपरेटेड आहे. ओके, सेल्फ ऑपरेटेड आणि पॉवर ऑपरेटेड. म्हणजे सेल्फ ऑपरेटेड इन्स्ट्रुमेंट्स जर असं म्हणजे डायरेक्ट इंडिकेटर वगैरे जे असतात बघा, तर ते काय करतात, प्लंजर तुमचे मुवमेंट जशी होईल तसं आपलं रिडिंग देत असतात. किंवा पॉवर ऑपरेटेड जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला आपण इलेक्ट्रॉनिक गेजेस म्हणजे ते आपल्याला काय करतं, सेन्स करून ते आपल्याला डिस्प्ले करतात. ओके, तर हे पॉवर ऑपरेटेड इन्स्ट्रुमेंट झाले. त्यानंतर अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ फिजिकल पार्ट्स सेल्फ कंटेंट इन्स्ट्रुमेंट आहे आणि रिमोट इंडिकेटिंग आहे. अकॉर्डिंग टू द आउटपुट डिस्प्ले ज्याच्यामध्ये नल टाईप आणि डिफ्लेक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. ओके, नल टाईप मीन्स जे आपण बॅलन्स असतं आपले वजन काटे वगैरे असतात बघा. ओके, ज्याच्यामध्ये नल पोझिशन म्हणजे 0-0 कंडिशन, तर ह्याला म्हणायचं नल टाईप. ओके, आणि डिफ्लेक्शन टाईपमध्ये काय असतं तुमचं, डिफ्लेक्शन टाईपमध्ये पॉइंटर किंवा डायल. ओके, या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट जे येतात ते कसे असतात, डिफ्लेक्शन टाईपमध्ये येतात. आणि फायनली अकॉर्डिंग टू द आउटपुट सिग्नल ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट. ओके, पूर्वी बरेच इन्स्ट्रुमेंट ॲनालॉग पद्धतीचे होते, आता जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते ॲडव्हान्स आहेत, म्हणजे थोडेसे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत. ओके, तरी अशा पद्धतीने क्लासिफिकेशन होतं मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं. तर नेक्स्ट बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामध्ये दोन आहेत, एक म्हणजे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरे आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता पहिल्यांदा आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट बघूया. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये ज्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आहेत, फर्स्ट आहे रेंज अँड स्पॅन, सेकंड आहे ॲक्युरसी, प्रिसिजन, रिलायबिलिटी, कॅलिब्रेशन, हिस्टेसिस, डेड टाईम अँड डेड झोन, ड्रिफ्ट आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, थ्रेशोल्ड, रिझोल्युशन, लिनियरिटी, रिपीटेबिलिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी. तर ह्या काय आहेत त्याच्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर आता आपण हे वन बाय वन बघूया. फर्स्ट रेंज किंवा स्पॅन. आपण म्हणतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटची ही रेंज आहे किंवा हा त्याचा स्पॅन आहे. तर रेंज म्हणजे काय, द रेंज इज डिफाईन्ड ॲज द रिजन बिटवीन द लिमिट्स विदिन विच इन्स्ट्रुमेंट इज डिझाईन टू ऑपरेट फॉर मेजरिंग, इंडिकेटिंग अँड रेकॉर्डिंग अ फिजिकल क्वांटिटी. तर रेंज म्हणजेच काय, एक इन्स्ट्रुमेंट जे असं एक डिझाईन केलेलं आहे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमध्ये, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते इन्स्ट्रुमेंट तुमची क्वांटिटी मेजर करेल, इंडिकेट करेल किंवा रेकॉर्ड करेल. तर ही जे त्याचे लिमिट्स आहेत, ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये ते ऑपरेट होणार आहे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, तर ह्या लिमिट जे आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, रेंज. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर बिटवीन 0 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस, देन रेंज काय झाली, आता अप्पर लिमिट काय झाली याचं 100 डिग्री सेल्सिअस आणि लोअर किती 0 डिग्री. ओके, म्हणजे ही जी रेंज काय झाली 0 टू 100 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि स्पॅन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, दी स्पॅन रिप्रेझेंट दी अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन दी अप्पर अँड लोअर लिमिट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओके, स्पॅन, रेंज आणि स्पॅन म्हणजे काय फरक आहे बघा. रेंज म्हणजेच काय, रिजन बिटवीन दी लिमिट्स. ओके, आणि स्पॅन म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन दी लिमिट्स. ओके, म्हणजे जर आपण थर्मामीटरचं जर एक्झाम्पल केलं तर रेंज समजा एक थर्मामीटर 0 टू 100 डिग्री सेल्सिअस ही तिची रेंज आहे 0 टू 100 डिग्री, तर त्याचा स्पॅन काय होईल, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे 100 डिग्री मायनस 0 डिग्री इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच काय हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे त्याचा स्पॅन काय झाला 100 डिग्री सेल्सिअस. ओके, द स्पॅन रिप्रेझेंट्स द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच रेंज म्हणजेच काय, अप टू फ्रॉम असं येतं, म्हणजे 0 डिग्री टू 100 डिग्री, आणि स्पॅन म्हणजेच काय येईल तुमच्या डिफरन्स दोन्हीतला, म्हणजे हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजेच काय 100 डिग्री सेल्सिअस हे काय झालं थर्मामीटरचं स्पॅन झालं. ओके, देन सेकंड आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्युरसी आणि प्रिसिजन. तर ॲक्युरसी म्हणजे काय, ॲक्युरसी ऑफ ॲन इंडिकेटेड means measured value may be defined as conformity with or closeness to an accepted value standard. म्हणजेच आपण ॲक्युरसी
कधी म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी म्हणजेच काय, ते आपल्याला ट्रू व्हॅल्यू देतं. ओके, म्हणजेच काय, क्लोजनेस टू दी ट्रू व्हॅल्यू, यालाच आपण ॲक्युरेसी म्हणतो. ओके, आपल्याला समजा इन्स्ट्रुमेंटने एखादं रिडिंग दाखवलं, तर ते आपण समजा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केलं, तर ते त्याच्यामध्ये कसं आलं, ट्रू व्हॅल्यूशी जवळ आलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो की ॲक्युरेसी म्हणजे मीन्स क्लोजनेस टू दी ट्रू व्हॅल्यू. ओके, और ॲक्सेप्टेड व्हॅल्यू. Accuracy of an indicated value may be defined as conformity with or closeness to an accepted value. त्याच पद्धतीने प्रिसिजन, आपण म्हणतो की एखादं इन्स्ट्रुमेंट प्रिसाईज आहे, तर प्रिसिजन म्हणजे काय, प्रिसिजन इज डिफाईन्ड ॲज दी रिपीटेबिलिटी. ओके, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा. प्रिसिजन इज डिफाईन्ड ॲज दी रिपीटेबिलिटी ऑफ मेजरिंग प्रोसेस. म्हणजेच काय, प्रिसिजन म्हणजेच काय, आपण इन्स्ट्रुमेंट एखादं घेतलं आणि ते रिडिंग त्याचं एखाद्या रिडिंगसाठी आपण यूज केलं. ओके, म्हणजे पर्टिक्युलर आपण एखादं इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण समजा मेजर करतो, डायमीटर मेजर करतो, तर समजा आपण एकदा मेजर केला, तर त्यानं जे एक रिडिंग दाखवलेलं आहे, तर तेच रिडिंग त्यानं काय केलं पाहिजे, परत दाखवलं पाहिजे. म्हणजे एकदा एक रिडिंग दाखवते आणि परत दुसऱ्या वेळी दुसरं रिडिंग दाखवते, म्हणजेच काय, ते प्रिसाईज नाही आहे. ओके, प्रिसिजन मीन्स रिपीटेबिलिटी आली पाहिजे. म्हणजे एकच रिडिंग आपण ते त्यानं प्रत्येक वेळी जर आपण रिडिंग घेतलं, तर ते सेम दाखवलं पाहिजे. जर आपण डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला ॲक्युरेसी आणि प्रिसिजन समजेल. समजा आपण टार्गेट आहे, ओके, ज्याला बुल्स आय टार्गेट असं म्हणतात, तर इथं पहिली केस बघा, आपल्याला हाय प्रिसिजन आहे आणि पोअर ॲक्युरेसी. म्हणजे समजा आपल्याला रिडिंग सगळी ह्या रिजनमध्ये त्यांना दाखवली पाहिजे इन्स्ट्रुमेंटनं. ओके, तर इथं काय आहेत, आपले सगळे रिडिंग बाहेर दाखवत आहेत. म्हणजे इथं जर असते तर काय असते, ॲक्युरेट असते, पण ते कसे आहेत, आपल्या टार्गेटपासून थोडेसे लांब आहेत, त्यामुळे ते कसे आहेत, इथं ॲक्युरेसी नाही आहे, पण ते हाय प्रिसिजन आहे. म्हणजेच ते एकच रिडिंग काय दाखवते, परत दाखवते. म्हणजे ही केस काय झाली, हाय प्रिसिजन आहे बट नॉट ॲक्युरेट किंवा पोअर ॲक्युरेसी आहे. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला ह्या रिजनमध्ये पण रिडिंग दाखवत नाही आहे, म्हणजे थोडेफार दाखवत आहेत आणि ते काय प्रत्येक वेळी वेगवेगळी रिडिंग दाखवत आहेत. ह्या केसमध्ये आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंट कसं आहे, गुड ॲव्हरेज ॲक्युरेसी विथ पोअर प्रिसिजन. ॲक्युरेसी आहे पण ती पण कशी आहे, ॲव्हरेज आहे, ती कशा आहे, तितकी म्हणजे परफेक्ट नाही आहे. आणि त्याच पद्धतीने प्रिसाईज पण नाही आहे, एकच रिडिंग आपल्याला ते कसं आहे दाखवत नाही एकाच ठिकाणी, सगळे रिडिंग वेगवेगळे दाखवते. त्यामुळं गुड ॲक्युरेसी विथ पोअर प्रिसिजन. आणि एखादं इन्स्ट्रुमेंट म्हणतो की आपण ॲक्युरेट पण आहे आणि प्रिसाईज पण आहे, त्या कंडिशनमध्ये कसं येतं बघा, ते सगळे जे आपले रिडिंग्स आहेत ते कसे आहेत, पूर्ण टार्गेटवरती आहेत. म्हणजे इथं आपल्याला ॲक्युरेसी पण आहे आणि एकच रिडिंग ते ह्या रिजनमध्ये पण दाखवते. म्हणजेच काय, इथं रिपीटेबिलिटी आहे. ओके, म्हणजेच काय, हाय प्रिसिजन, म्हणजेच काय, हाय ॲक्युरेसी आणि हाय प्रिसिजन. ओके, लक्षात येते का. तर हे थोडंसं कम्पॅरिझन आहे ॲक्युरेसी आणि प्रिसिजनमध्ये. देन नेक्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजेच काय म्हणतो आपण की इन्स्ट्रुमेंट कसं आहे, भरोशाचं आहे. ओके, रिलायबिलिटी म्हणजेच विश्वास, भरोसा. तर रिलायबिलिटी ऑफ एन इन्स्ट्रुमेंट इज डिफाईन्ड ॲज दी पॉसिबिलिटी दॅट इट विल परफॉर्म इट्स असाइन्ड फंक्शन फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम अंडर गिवन कंडिशन. तर म्हणतो आपण असं म्हणूया की आपण समजा एखादं इन्स्ट्रुमेंट रिलायबल आहे किंवा त्याची रिलायबिलिटी चांगली आहे. म्हणजेच काय, समजा इन्स्ट्रुमेंट आपण समजा 1 इयर कॅलिपर घेतला, तर त्याचं लाईफ समजा एक साधारण 1 इयर आहे, तर त्या 1 इयरमध्ये त्याचं काम परफेक्ट केलं पाहिजे, म्हणजे त्यानं रिडिंग व्यवस्थित ॲक्युरेटच दाखवली पाहिजे विदाऊट एरर. तर ह्याला म्हणायचं रिलायबिलिटी. म्हणजेच जे ते इन्स्ट्रुमेंटचं स्पॅन आहे, जे त्याची आपण म्हणतो वॉरंटी पिरियड आहे किंवा जे त्याचं आपण इन्स्ट्रुमेंटचा वर्किंग पिरियड जो आहे त्यामध्ये त्यानं काय केलं पाहिजे, त्याची जी काम आहे ती परफेक्ट केली पाहिजे अंडर गिवन कंडिशन, ह्याला म्हणायचं रिलायबिलिटी. ओके, म्हणजे डेफिनेशन कसं सांगता येईल, द रिलायबिलिटी ऑफ अन इन्स्ट्रुमेंट इज डिफाईन्ड ॲज द पॉसिबिलिटी दॅट इट विल परफॉर्म इट असाइन्ड फंक्शन्स फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम अंडर गिवन कंडिशन्स. ओके, मीन्स रिलायबिलिटी. ओके, तर ह्या काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. तर नेक्स्ट कॅरेक्टर्स ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.